आता आपण आहे ना गोड चिंच बनवायची आहे. गोड चिंचचं ही साहित्य बघा. आणि ही गोड चिंच आपण बनवायला बघा साफ करून चिंच घेतल्या स्वच्छ. ते जे आपण केसर बिसर ते असतात ना ते सर्व काढले ती स्वच्छ. आणि ही घरची चिंच आहे माझी. असं हे चिंचला असेल ते सर्व काढून घ्यायचे आपली चिंच बनवायला गोड चिंच. त्याला लागणार बघा हे साहित्य. एक वाटका गूळ घेतलाय. तुम्हाला कमी हवा असला तर कमी घेऊ शकता, जादा हवा असला तर जादा घेऊ शकता. तुम्हाला जसं गोड हवं तसं बनवू शकता. आणि जिरं पावडर आहे, चवीपुरतं मीठ आहे, आणि लिंबूचा रस आहे 1 चम्मच, आणि काश्मीरी मिरची पावडर 1 चम्मच आहे बघा. असं लागणारं गोड चिंचला साहित्य बघा. आता आपण चिंचसाठी पाणी घेऊया. एक वाटका घेतलाय बघा पाणी. जेवढी आपली चिंच असेल तेवढं घ्यायचं पाणी. त्यात आपण आहे ना गूळ टाकूया आपण. हलवत राहायचं म्हणजे विरघळतो. कापून घ्यायचा कधी पण गोळ, म्हणजे आहे ना विरघळतो लगेच आपला गोळ. मग का असा आपला गोळ विरघळला बघा मस्त पैकी. कापून घ्यायचा म्हणजे विरघळतो छान पैकी. आता आपण आहे ना ह्याच्यात चिंच टाकूया. गुळ विरघळलाय आपला, आता आपण चिंच टाकूया. आणि चिंच आपली साफ आहे बघा. ही कच्ची असली तर तुम्ही धुवून घेऊ शकता. अशी मीडियम गॅसवर आपण आहे ना शिजत ठेवायची थोडा वेळ. चांगली गुळात चांगली शिजून द्यायची चिंचला आपल्या. हो का, आता आपली चिंच आहे ना एकदम नरम मस्त झाल्या, घट्ट पण झाल्या आपली चिंच. आता त्याच्यात आपण आहे ना मसाला टाकूया. त्याच्यात काश्मीरी मिरची पावडर घेतलेली टाकूया 1 चम्मच. जिरा, मीठ टाकायचं. असंच थोडा वेळ आहे ना शिजून द्यायचं. मस्तपैकी कलर येतो आपल्या ह्याला छान गोड चिंचला मस्तपैकी. आणि 5 मिनिटांनी आहे ना लिंबूचा रस टाकूया. अगं 5 मिनिटं झाली. आता लिंबूचा रस टाकूया. 1 चम्मच आपण घेतला होता. लिंबूचा रस टाकल्यानंतर चांगली आपण हलवायची मस्तपैकी. गुळामध्ये आपली चांगली नरम झाल्या मस्तपैकी बघा चिंच. अशी छान कलर पण छान आला तिला. थोडा वेळ आपण आहे ना शिजत ठेवूया. हो का, अशी आपली गोड चिंच बनल्या मस्तपैकी बघा. कलर पण छान आलाय त्याला. अशी तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता बघा खायला घरच्या घरी. छान बनले बघा. आता मी काढते एका प्लेटमध्ये. आता गॅस बंद करूया आपण. अशी बनली आपली गोड चिंच.
हो का, अशी आपली चिंच बनल्या, गोड चिंच मस्त पैकी. हो का, कलर पण छान आलाय बघा. अशी बनवा आणि खाऊन बघा तुम्ही आणि लाईक करा. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.